पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध 10 ठिकाणी क्रॉसफिट मल्टी जिम स्टेशन बसवणे. ओपन जिमचा विषयच नाही, हा क्रॉसफिट आहे. म्हणजे हा एक उपक्रम असा आहे, आपण गार्डन्समध्ये वॉकवे वगैरे करून झाल्यानंतर त्याची तुम्हाला बघायची असेल ते ओपन जिम फुटपाथवर लावला जातो. त्याने ह्या विषयावरती फुटपाथवरचे फोटो दाखवले, फुटपाथवरती दाखवले. ते बाबा वॉकिंगला जाता जाता माणूस थोडेसे जॉगिंग करता करता आपला व्यायाम करतो. पण हे जे क्रॉसफिट लावतोय आपण, ते क्रॉसफिट तुम्ही पण आमच्या पाठी चला. माझ्या कळंबोलीमध्ये लावलेत, पनवेलमध्ये लावलेत, खारघरमध्ये लावलेत. त्याचा उपभोग महिला, मुलं, ज्येष्ठ नागरिक सर्व काही करतात. त्याचा रिझल्ट बघितल्यानंतर हा विषय आणला आणि तो विषय आम्ही डायव्हर्ट करण्यासाठी, लोकांना संभ्रमात टाकण्यासाठी हा विषय विरोधी पक्ष घेतात. त्यांच्या बोलण्यावर तारतंत्र नसेल तर आम्ही त्याला काहीच करू शकत नाही. याच्यामध्ये एक 12,92,000ची एक जिम आहे. त्या अनुषंगाने क्वांटिटी तुम्हाला एक 10 ठिकाणी क्वांटिटी करतो. एक 1,30,00,000 असेल ते, 1,28,00,000. 1,28,00,000. आता आपण हा प्रस्तावाला मान्यता दिली. जे प्रभागातली नगरसेवक आहेत, ज्या ठिकाणी गार्डन्स आहेत, जिथे जिथे त्यांना आवश्यकता आहे त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना देऊ. नाही, फुटपाथवरती नाही, मोठी वस्तू आहे ही गार्डनसाठी. जिथं पाथवे बनवलाय, जॉगिंग ट्रॅक बनवलाय, त्या ठिकाणी आपण गार्डन पण विकसित केले चांगल्या ठिकाणी. म्हणून हा प्रस्ताव आपण नाही, जागा ठरवल्यात, पण तरी पण त्याच्या व्यतिरिक्त प्रशासनाने ज्या जागा ठरवल्यात त्या जर मान्य नसतील आमच्या नगरसेवकांना, तर नगरसेवकांच्या मागणीनुसार आपण तिथे लावू. त्या ओपन जिम त्या निधीमधून त्या फक्त फुटपाथवरती बसवले, तेच फोटो व्हायरल करतात. आणि आमचे माननीय नगरसेवक परेशजी ठाकूर साहेबांनी आदेश दिलाय का 1 मे पासून 10 मे पर्यंत जिथे जिथे आपण ओपन जिम लावले त्याचा सर्वे करून त्या ठिकाणी आपण जिथे तुटले असेल ते रिपेअरिंग करू घेऊ. त्यांचं म्हणणं असं पण आहे का जिथे ऑलरेडी ओपन जिम साठी सामान आहे तो तसाच पडलेला आहे, तरी सुद्धा इतका खटाटोप कशासाठी आहे? नाही, हे विषयच नाही ना. खटाटोप, फुटपाथ वेगळा, गार्डन्स वेगळे, प्रत्येक ठिकाणी पब्लिक वेगळी आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने सर्वे केल्याशिवाय कुठे पण पैसे पब्लिकचा घालवणार नाही. त्याचा तारतम्य या विषयाला मंजुरी दिली. जागा ठरवलेच नाही. जागा तुम्हाला तेच सांगितलं मॅडम, का जागा आपण प्रशासनाने ठरवलेलं आहे. परंतु जर आमच्या नगरसेवकांना वाटले इथं ना इथे पाहिजे, तर आजकाल आता नगरसेवकांचा हक्क आहे. त्यामुळे आम्ही नगरसेवकांना सांगितले, अधिकाऱ्यांना सांगितलं की बाबा जिथे जागेचा सर्वे करून त्या ठिकाणी आपण बसवणार. कळंबोली, खारघर, पनवेल, आपल्या नोडमध्ये सर्व नोडमध्ये 4ही नोड, 4ही प्रभागात 10 ठिकाणी. फुटपाथचा विषयच नाही हा मॅडम. नाही, फुटपाथचा विषय नाही. आपण तर पहा इथेशी का अशा पनवेल महानगरपालिकेमध्ये जे ओपन जिम बांधलेले आहेत आणि त्या ओपन जिमचा उद्देश काय आहे का लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे, लोकांना व्यायाम करायला मिळाला पाहिजे, त्यांची शरीर राहिली पाहिजे, हा उद्देश ठेवून ओपन जिम केलेल्या होत्या. पण ह्या ओपन जिम जर आपण पाहिला तर इथेशी नाला आहे. या नाल्याजवळ इथेशी केबल गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीत कोण व्यायाम करणार आहे आणि कोण बघणार आहे? हे लोकेशन दाखवताना अधिकारी वर्ग ही पाहायला पाहिजे. जर इथे जे उपयोग होत नसतील, मी काल स्थायी समिती मीटिंगमध्ये हेच म्हटलं, उपयोग होत नसतील, जिथे ज्या नगरसेवकांनी मागणी केलेल्या आहेत, जिथे खरंच आवश्यकता आहेत, अशा ठिकाणी ते यूज करा. त्याला ही माहिती नाही. तुम्ही बघा, मी आज तुम्हाला कर्णा स्पोर्ट जोल दाखवतोय, तुम्ही प्रांत ऑफिस जोल बघा, तुम्ही सरस्वती हायस्कूल जोर बघा, असं प्रत्येक ठिकाणी ओपन जिम पडून आहेत. आणि या नवीन जिम घेण्यासाठी काल स्थायी समितीमध्ये 10 जिम घेण्यासाठी 1,20,00,000 रुपये अंदाजे किंमत सांगितली. म्हणजे हे पैसे लोकांच्या कराचे पैशाचा दुरुपयोग होतो, हे ह्या नाराजीमुळे मी महासभेमध्ये दाखवलेलं आहे. सर्व जिम अशा रस्त्यावर उभारलेल्या आहेत, खाली वायर देखील गेलेली आहे. हा, ही आता ही ज्यावेळी बसवताना अधिकाऱ्यांनी किंवा ज्याच्याकडे जो कारभार सोपवला तरी पाहायला पाहिजे, त्याच्या खाली वायरी आहेत, इथे लोकांना व्यायाम करायला जागा सुटेबल आहेत का नाही, मिळू शकेल का नाही. आता एका साईडला कंपाऊंड वॉल, एका साईडला रोड,
खाली वायर कसं काय ते व्यायाम करू शकतात आणि अशा पडून दुरावस्थेत आहेत. ह्या जर यूज करून दुसऱ्याकडे वापरल्या तर तुम्हाला नवीन खरेदी करायची गरज लागणार नाही. या मुद्द्यावर मी स्थायी समितीमध्ये विषय मांडला. ओपन जिमचं साहित्य असं रस्त्यावर पडलंय, बाजूला काढून ठेवलंय, कशासाठी हे सर्व चालू आहे? हे बाजूला पण नाही, हे लावलेलंच आहे जिम. बघा तुम्ही, म्हणजे याचे हे नियोजनच फार चुकीचं नियोजन आहे. याच्यावर कुठे उपाययोजना करण्यासाठी का स्थायी समितीमध्ये मग निर्णय झालं 1 ते 10 तारखेपर्यंत ज्या ज्या ओपन जिम मी त्यांच्याकडे मागणी सांगितली की तुम्ही आजपर्यंत 3 वर्षामध्ये किती जिम ओपन जिम बनवलेल्या आहेत, गार्डन मधले किती जिम तुम्ही केलेल्या आहेत त्याची मला लेखाजोखा द्यावा आणि त्या जिम मध्ये किती दुरुस्ती आहेत, किती त्याच्यामध्ये नादुरुस्ती आहेत, याच्याबद्दलच्या नादुरुस्ती त्याला उपाययोजना करून काय दुरुस्त करता येतील का ते पाहावा. पण नवीन खरेदी करण्या अगोदर याचा सर्व आपल्याला सखोल अभ्यास पाहिजे, हे महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये मान्य केले.